साला आपण दरवर्षी माझ्या बड्डेला एवढा खर्च करतो, एवढा मोठा डीजे लावतो, तरी काळं कुत्रे येत नाही आपला तुषार सोडला तर. अरे बा तुला काळं कुत्र म्हणून राहिले. तुला म्हणलं ना भाऊ पहिल्यापासून 1-2 बिरीज करून तेवढ्याच आहे. काय असतो भाड्या तो तुला म्हणून राहिले काळं कुत्र. भाऊ तुम्ही पुढे बोलाव. मी तुला सांगतो यावेळेस असा डीजे लावायचा ना, अख्खी गल्ली गोळा झाली पाहिजे, सगळ्यांनी नुसतं बघतच राहिलं पाहिजे. बरोबर आहे भाऊ. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे भाऊ. आपल्याकडे आहे ना दरवर्षी आपला डीजेचा पैसा वाया जातो भाऊ. आपण आहे ना माझ्याकडे एवढा भारी गाडी आहे भाऊ डीजेची, एवढे स्पीकर आहे भाऊ, पण असा आवाज मारते ना लोक त्याचे काम धंदे सोडून येते, अशी रांगच लागते भाऊ. म्हणजे लोकांना उभं राहायला जागा नाही, एवढे लोक भारी येते भाऊ. चला मग लगेच बुक करू. भाऊ चला सुपारी घेऊन टाकू लगेच. ह्या पा भाऊ ह्या पा ही गाडी येते, ह्या गाडी मागे ना लोक आपल्या काम धंदे सोडून येते, हाय ते काम सोडून येते डायरेक्ट. म्हणजे हजारोनं पब्लिक राहते, हे रांगाच्या रांगा, लोकांना उभं राहायला जागा नाही. एवढा भारी सक्सेस बर्थडे होईना आपला माहिती का. एवढे स्पीकर आहे पण आवाज आरा लेस गो धुपट डायरेक्ट. म्हणजे लोक म्हणजे मला मी तेच म्हणलं यार माझे काना बधीर आहे ना, तरी कस काय लोक येऊ राहिले ना. आपण एवढे बधीर हो सर डीजे लावतो काय फायद्याचा ते. एवढे स्पीकर आहे पण भाऊ गाडी आहे ना आपल्याला ही गाडी लय परवडन शपथ. थोडस इकडे बाय. हा अरे बा तू 10 वेळेस सांगितलं ना यार घेऊन नको येत जा म्हणून. मला काय माहिती एवढं केले. आता मी बी नाही बोलत भाऊ. काय खोटे या गाडीत आवडत काय काऊन मग लोक हजारांना जमा होते या गाडी माग काऊन आपली कामधंदा सोडून येते. अरे या गाडीत काहीतरी पावर आहे एवढा डोक्याच्या यायला समजत नाही. बधीर व्हाय सारखी डीजे लावते, पैसे घालायचे काम नुसते सस्त्यात मस्त डीजे नाही एवढे स्पीकर आहे पण लोक हजारांना गोळा करते. ते अक्कल नाही यायला काही भाडं खाऊचे महाराजच राहता भाड्या.